इथे हरभरा डाळ घेतलेली आहे आपण आणि छानपैकी 1-2 तास आपण भिजत ठेवली होती आणि ही डाळ छानपैकी भिजली आहे. तर घरात जर काही भाजीला नसेल तर अशा कोणत्याही प्रकारची डाळी जर असेल तर ही भाजी करू शकतो आपण आणि झटपट होते आणि चविष्ट होते. तर हरभऱ्याची डाळ छानपैकी भिजली आहे. 2-3 कांदे आपण इथे बारीक स्वरूपामध्ये चिरून घेतलेले आहे आणि इथे कढीपत्ता घेतलेला आहे. आता कढईमध्ये तेल टाकून घेऊया. मोहरी टाकूया. थोडेसे जिरे. आता जिरी मोहरी छानपैकी तडतडली आहे तर आपण कांदा घेतलेला आहे तो टाकून घेऊया. परतून घेऊया. छान मऊसूद हा कांदा परतता गेला पाहिजे. गुलाबी रंग येईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे. यामध्येच आपण कढीपत्ता टाकूया. आता कांदा छानपैकी परतला गेला आहे आणि या भाजीमध्ये कोणतेही जास्त प्रकारचे मसाले घालायचे नाहीत. फक्त लाल तिखट टाकायचं आहे. तर 3 छोटे चमचे आपण लाल तिखट घेतलेला आहे आणि हळद. परतून घेऊया. तर मसाला आपण छानपैकी परतून घेणार आहोत. आता यामध्ये आपण जी डाळ भिजवली होती ती टाकून घेऊया. आता ही डाळ आणि आपण कांदा आणि मसाला छानपैकी परतून घेऊया म्हणजे एकजीव होईल सगळं. तर मस्तपैकी कलर आला आहे पाहू शकता. झाकण ठेवूया आणि ताटामध्ये पाणी ठेवूया. आणि थोडासा बारीक गॅस करायचा आहे. आणि आपण जे पाणी ठेवलं होतं ते ताट थोडंसं घसरल्यामुळे पाणी पडलं आहे. तर सगळंच पाणी आपण यामध्ये टाकून घेऊया. थोडीशी आपण उकळी आणूया. तर भाजीला आपल्या छानपैकी उकळी आलेली आहे. आता एक 10 मिनिटं झालेली आहेत आणि भाजीला छानपैकी उकळी आलेली आहे. पाहू चवीनुसार आपण मीठ टाकायचं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकूया. आता मंद गॅस करूया आणि 1-2 मिनिटं आपण छानपैकी वाफ काढूया. तर आपण झाकण काढूया. आता आपला डाळ कांदा इथे मस्तपैकी तयार आहे आणि हा जास्त पातळसर नाही करायचा, लपतपीतच करायचा आहे. आणि मस्तपैकी शिजला देखील आहे. पाहू शकता आपण डाळ भिजत घातलेली आहे त्याच्यामुळे मस्तपैकी शिजला देखील आहे. हे पहा वाफेमध्ये शिजला जातो. प्रकारे डाळ कांदा करून पहा. घरात अगदी काही नसताना प्रकारची कोणतीही डाळ तुम्ही घेऊ शकता आणि अशा प्रकारे डाळ कांदा तुम्ही करू शकता आणि झटपट होतो. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून, लाईक करून, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच अशा प्रकारे डाळ कांदा करून पहा. खूप छान लागतो आणि बरोबरच खायला कारळाची चटणी, वरून थोडंसं तेल आणि मस्तपैकी गरमागरम बाजरीची भाकर.